पत्नीनेच केली पतीची कुऱ्हाडीनं निर्दयी निर्घुण हत्या। तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात प्रेत ठेवलं पुरून। सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळील मालगोंदा येथील मयत इसम यशवंत मोहन ठाकरे वय 42 राहणार मालगोंदा हा 14 एप्रिल 2025 पासून घरातून मजुरीसाठी गुजरात राज्यातील बिलीमोरा या ठिकाणी गेलाय असा आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे वय 38 हिनं सासरे मोहन ठाकरे यांना सांगितलं। यानंतर ती स्वतः मजुरीसाठी बिलीमोरा या ठिकाणी निघून गेली। घरच्यांनी यशवंतची नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली। कामासाठी बाहेर गावी गेला असेल तर तो घरी परतणार या आशेनं घरचे आई वडील वाट पाहत होते। पाऊस सुरू झाला तरी अद्यापही यशवंत का घरी येत नाही, शिवाय त्याची पत्नी प्रभा देखील पतीचा शोध का घेत नाहीये। सुमारे 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्यानं संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बळकावली। घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेणमातीनं सारवलेलं दिसून आल्यानं मयताचे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्यानं त्यांनी पोलीस ठाण्यात सुनेविषयी तक्रार दाखल केली। पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिला तपासणीसाठी सुरगाणा या ठिकाणी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। पोलिसांनी पंचनामा करत महसूल विभागाला सोबत घेत घरावरील ओसरीवरील खड्डा खोदकाम केलं, मात्र प्रेत आढळून आलं नाही। प्रभानं पोलिसांना तपासात गुंगारा देत आरोप फेटाळून लावले। पोलिसांनी सोडल्यानं बिनधास्तपणे ती फिरत होती। 2 दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू ही 20 ते 25 दिवसांपूर्वी दीर घरी आले का असा तपास केला असता प्रभानं दारात असलेल्या यशवंतच्या चपला लपवत मांडीखाली ठेवत चपलांवर बसून गप्पा मारल्या। ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही। खड्डा खोदला असता काहीही धागादोरा हाती न लागल्यानं पोलिसांना रिकाम्या हातानं परतावं लागलं। मेथीनं पती उत्तम याला ही सर्व हकीकत सांगितली। यावेळी दक्षिणेला असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्डा आहे असा अंदाज व्यक्त करत जाऊन बघू असं सांगितलं। यावेळी उत्तमनं संध्याकाळी जाऊन पाहिलं असता त्या शोषखड्ड्यावर नीळ मासी पडत असलेल्या कुजलेल्या वस्तूसारखा वास येतोय असं लक्षात आलं। खड्ड्यातील माती उकरून पाहिली असता प्रेत असल्याचं आढळलं। तातडीनं पोलिसांना कळवण्यात येऊन चौकशीसाठी मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत चौकशी केली असता मीच कुऱ्हाडीच्या फाशानं डोक्यातील मागील भागात टोला मारल्यानं तो मयत झाला असल्याची कबुली दिली। अखेर पंचनामा करत तब्बल घरातच शोषखड्ड्यात पुरून ठेवलेलं कुजलेलं प्रेत बाहेर काढण्यात आलं असता केवळ हाडांचा सांगाडा उरला होता। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेसी यांनी जागेवरच शवविच्छेदन केलं। शरीराचे मान, धड, हातपाय असे 3 तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून माती, मुरुम, भाताची फोतरे, प्लास्टिक पिशव्या टाकून वास येऊ नये म्हणून फॉरेट तसेच औषध टाकून घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरलं होतं। हे सर्व एकटी पत्नी करू शकते का? कोणी मदत केली असावी का? आरोपी प्रभा हिचे माहेर डांग सीमावर्ती भागातील शिलोटमाळ या ठिकाणी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। याबाबतीत शंका व्यक्त केली जाते। हत्येचं नेमकं कारण समजलं नसून तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे, नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे, संदीप पगारे, रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड, लवदास गायकवाड, रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नाशिक हे करत आहेत। मारेकरी पत्नीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून गजाआड केले। मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील, भाऊ असा परिवार आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।